वगनाट्य काल्पनिक वगनाट्य सैतानी डाव भूमिका आणि कलाकार राजा भुवनजी महादेव जाधव प्रधानजी सचिन काष्टे राजकुमार चंदन महेश जाधव राजकुमार कुंदन दुर्वेश गीते सारिका साईराज जाधव शेतकरी मंगेश जाधव जगा महादेव जाधव शेवक बाळू मनोहर जाधव शेवक बाळू नितीन जाधव श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ मामले जाधववाडी सादर करत आहोत काल्पनिक वगनाट्य सैतानी डाव बरं ते जाऊ दे येता पाहिलं मला तर बघ काय पाय व्यवस्थित ठेव राजाची खबर महाराज सगळे कसा आनंद आहे कुठे भांडण नाही कुठे टंचाई नाही महाराज शाबास सेवक आपली प्रजा सुखी तर आपण सुखी बरोबर आहे महाराज सेवक आज्ञा महाराज तिच्या कृपाशक्तीने तिच्या आशीर्वादाने हे राज्य सांभाळलं वाढवलं त्या आई महाकालीचा उत्सव साजरा करीत असताना आपण माझ्या छोट्या राजकुमारला मुकलो महाराज खूप वाईट घडलं शत्रूने गाव सोडून त्याला पळवलं आज 20 वर्ष वाऱ्यासाठी निघून गेले आहे माझ्या हृदयावर झालेली जखम वाढत जाऊन आज माझं शरीर वार्धक्याकडे झुकलं आहे सेवक आज्ञा मला देवा राजकुमार चंदनच्या हाती हा राजकारभार संपून यातून मोकळं होण्याचं ठरवलं आहे महाराज अगदी योग्य कल्पना आहे सेवक राजकुमार राजगादीवर बसल्यानंतर त्यांची यथायोग्य सेवा झाली पाहिजे महाराज त्याची तर तुम्ही चिंताच करू नका बरोबर जबाबदारी वाढणार आहे म्हणून तुम्हाला पगाराची वाढ होणार आहे महाराज आमच्या पगाराची वाढ संध्या सेवक आज्ञा महाराज अजून प्रधान झाले नाही एकटी लावण्यात आहे प्रधानजी अगदी योग्य वेळे आला महाराज काय वेगळं घडलं करायच्या कोणा शत्रूने हल्ला तर केला नाही ना प्रधानजी यापैकी काही एक झाले नाही प्रधानजी म्हातारपणामुळे हा राज्याचा भार सांभाळणं खूप कठीण झालं आहे तेव्हा राजकुमार चंदनच्या हाती हा राजकारभार संपून यातून मोकळं होण्याचं ठरवलं आहे महाराज परंतु महाराज आपला राजकुमार या राजाचा काढा झाला नाही वा प्रधानजी वा तरी सुद्धा तुमच्यासारखे स्वामिनिष्ठ व पराक्रमी सरदार असताना आम्ही काळजी का करावी सेवक आज्ञा महाराज आपल्या शेजारी राजाला निमंत्रण पाठवण्याची व्यवस्था करा महाराज आजपासून 4 दिवसानंतर राजकुमार चंदनचा मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक करून घेऊया येतो आम्ही तुम्ही सुद्धा योग्य ती द्यायला सुरुवात करा आम्ही विश्रांतीसाठी जात आहोत गेले राजा बोल काय स्वप्न पाहिलंस
वर्ष हातामध्ये वाट पाहत होतो. ती गोष्ट बघा कवळले आहे. तुझी तुला का त्याला अरे की झोपाची परवानगी नाही. अरे तू म्हणे नाही राजा राजा बोलते राजा बोलते मंडप डेकोरेशन झाला पाहिजे. सावली व्यवस्था झाली पाहिजे. बाकीची जबाबदारी प्रधानांना सोडून देऊया. अरे एवढं सेवक आपला पारा कसं काय चाललं आहे? प्रधानजी महाराज आमचा पारा म्हणजे एखाद्या गुलाबाच्या सुवास त्याची तुम्ही चिंताच करू नका. शाबास सेवक तुमच्याकडे ही अपेक्षा होती असणारच. सेवक काय सांगताय का तुम्ही राजा मागच्या हाताला पहारा करा. हो प्रधानजी महाराज आपल्या राजकुमारांचा राज्याभिषेक होतोय. हो थाटामाटा होतोय. हो जर का मी पुढच्या गेटला बरं द्यायला गेलो तर पुढच्या गेटचं काय पुढच्या गेटवर बारा कोण देणार? कोण देणार? त्याचा बाप देणार ना? त्याचा बाप देणार नाही. मावशी असेल नाही बरोबर आहे. मावशी असेल आपल्या कशासाठी आला हे? बावीस आहे का जनावर आहे? एकट्यामध्ये जा एकट्यामध्ये ये. आता जा करा जातोय ना. सेवक राजा
राजाला गाड झोप लागलीच ते. काल केळी साधव. नाही. झोपेत एकदा खामामध्ये महाकाल त्याला जागा करतो. राजा भगतसिंग परंपरा वाट. अरे कोण आहे तो हरामखोर? काय लोकांचा फायदा घेऊन बेसावध असताना हल्ला करणारा कोण आहेस तू? तुझा कलंकार राजा भगतसिंग तुझं हे राज्य मी ताब्यात घेण्यासाठी आलोय म्हणून तुला कायमचा निरोप देण्यासाठी आलोय. अरे हरामखोरा, माझ्या मनगडात ताकद आहे. हल्ला क्षत्रियात रक्त आहे. वाह शत्रूच्या छातीवर बसण्याची हिंमत आहे माझ्याकडे. हरामखोरा, अरे त्या लोकांचा फायदा घेऊन विक्री भाग व्हायसारखा तो डाव मुका आलाय. उघडला बुरका आणि हो म्हणणार तयार. राजा भगतसिंग मी जर का बुरका काढला तर तुझ्या पायाखाली जमीन सरकेल. पहा मी कोण आहे. अरे नालायक प्रधानी, एवढा सैतानी डाव साधला. हरामखोरा, हल्ल्यावर बेमान झालास. माझं राज्यावर नाही. हरामखोरा, हल्ल्यावर बेमान होऊ नकोस. एक लक्षात ठेव, तू माझ्या राज्यात आलास, तुला प्रधानपद दिलं. अरे प्रधान पदाची वस्त्र तुझ्या अंगावर चढवली का माझं राज्य घेण्यासाठी? अरे नालायका, ती प्रधान पदाची वस्त्र माझ्या राज्यात काढून देव आणि तोंड काळं करून चालता हो. काय सांगतोय? तुझी प्रधानपदी काढणार आहे. तुला ठार मारून तुझे नाव कधी खाणार आहे. राजा तुला वाचवणारा कोण नाही. हिंमत असेल तर हो द्या. रामकुरा, अरे वाघ म्हातारा झाला म्हणून तो कधी गवत खात नाही, तर मांसच खाणार. तुला आता जिवंत घेऊन जाणार नाही. हो म्हणत लाल झाले. बघ बघ, बघितले होय ना? हा जाऊ दे. महाराज आपल्या धर्मात विश्रांती घेत आहे. बरोबर आहे. त्यांच्यावर आपल्या लक्ष द्यायला हवं की नको? हे काम माझं आहे. हा, नशीब तेवढं समजलं. जा जाऊन बघू दे. काय बालू, काय झालं? आपले महाराज झोपत काय रे? ताट. ताट. अशी मान टाकली रे त्याने. जास्त झोपायला असेल चल पाहूया. महाराज, महाराज, हो महाराज. महाराज, महाराज महाराज, महाराज, आपल्या महाराजा टाकून चला. कसला गोंधळ चाललाय आणि आपले महाराज असं होते किंवा काय झालं? आपल्या महाराजा टाकून कोई करे देवा पड़या
महाराजांचा कोणी लवकर शोधून काढा. त्याशिवाय त्यांची आत्म्याला शांती मिळेल. राजकुमार अन्य काय कोणत्या हेतून हल्ला केला याचा शोध आम्ही घेतो. राजकुमार महाराजांना कोणी शिकून काढायचं मी चहा सुद्धा पिणार नाही. चला राजा दौडू द्या. महाराजांना कोणी शोधून काढणारा बस सदा मला भाषित ठेवा. तुझ्या बोलायला जीव होता तो निघून गेला. आता बोला घेऊन का कामगिरी तेव्हा त्या आधी महाराजांच्या आधी तयारी करा. चला माझ्या आधी येणारा काळू आज राहिला कुठं? थांबा त्याला फोनच करून पाहतो. काय बरं नंबर त्याचा मला माहिती आहे का? मी सांगतो 400 360 पाहूया लागतोय काय. गेला मंडळी कव्हाट्याच्या वाय गेला. मंडळी फोन कधी करायला गेला फोन काय लागायचा नाही. महिन्याच्या महिन्याला रिचार्ज संपतोय. मंडळी फोन काय हो झालं माग काय झालं? लॉकडाऊन लागलं की नाही? काय केलं हो पालकांनी? काय केलं? माझा भावा माझी बाई यांचं चांगल्या पद्धतीने शिक्षण व्हावं, चांगल्या उद्योगाला जावी म्हणून काय घेऊन दिलंय? बोला तरी काय घेऊन दिलं? फोन किती हजाराचा हो? किती हजाराचा? मी म्हणतो कमीत कमी 10,000 असेल. कशासाठी दिला फोन? अभ्यासाला. काय करत होती मुलं? कधी पाहिलं का डोकावून त्यांच्याकडे? बाबा माझा कसलीशी बाटला दाबतोय. काय करतोय? चाटी घ्या. समोरचं उदाहरण आहे. काय करतो? चाटी. काय दुसरं काय? घे त्याच्यावर काय पबजी. कशासाठी दिला फोन? काय करतात मुलं? मंडळी अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही डोक्यातून पहा. बाबा बाय त्यांच्या चांगल्या पद्धतीने होते की नाही? ते चांगल्या पद्धतीने नव्हे जगाच्या पद्धतीने जातील आणि नंतर सांगतील बाय बाय म्हणून बाबा. बरं ते जाऊ द्या. काय बरं काढायचा नंबर 400 360. मंडळी सिंहासनावर करतोय. ते तर उद्या जाऊन सकाळी सांगाल तर शिपाई ना कशा याच्यावर चढला होता. कशावर? सिंहासनावर. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॅलो काय ना झालं त्या फोनला? हॅलो हॅलो नेटवर्क गाणं असतं मध्ये मध्ये. हॅलो हॅलो हा बाबा कालो काय रे? बाबा तू कुठं आहेस? अरे बालू हा आज माझ्या घरी मांड आहे रे. काय ना? अरे बायांचा मांड आहे. बाबा आता मान राहू दे. तू जसा असेल तसा इथे ये. आलो हा आलो. लवकर ये लवकर ये. येड्या ठेवला पण वाचताड्या. घाटावरन आल्या हो बाया, घाटावरन आल्या हो बाया, घाटावरन आल्या हो बाया, घाटावरन आल्या हो बाया. कोकणी उतरल्या हो रामा, कोकणी उतरल्या हो
उदरी अलंकार बायांचा उदरी हो उदरी अलंकार बायांचा उदरी हो उदरी कोण आहेस तू? आणि इकडं कशासाठी आलंय? थांब तू. आणि तुला काय हवंय का कर? इथं पाणी बनायला बसा. भूत आलाय. तुम्ही ऐकली या बा. थांब तू. इथं करा. इथं बसा. काय चालू? तुला हवंय तरी काय? हा? इथं मान हलवू नको सांगतोय. सत्यान बोलायचं. खोटं बोलायचं नाही. थांब तू. आमचं काय झालं? राजा अरे राज्यात काय झालं? विपरीत खंडार त्याला काढू मारू समर्थ आहे. समजू. त्याच्या मागोरी जाऊन बस. हा? अरे आमच्या अरे बिबड्या. काय झालं नेमकं? हा, काय झालं प्रभू? वाटोळं. अरे, वाटोळं नव्हे. फडशा लागेल, फडशा. आता बघू वाटोळं. आता बघू वाटोळं. अरे भक्ता आजचा दिवस राजा होणार आहे मी या प्रधानजीला इकडे बोलव तुला काय पाहिजे काय पाहिजे बोल तुला क्वार्टर पाहिजे बोल 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 अरे गेला तुझा मला तरी काय असतं सांग. दबा दबाचं म्हणणं सांग. जरा हवा येऊ द्या हवा येऊ द्या बाजूला व्हा. जरा हवा येऊ द्या अरे आजच्या दिवस राजा होतो मी राजा राजा मग त्याने काय म्हटलं पाहिजे का काय करावं? महाराज बोलला. मला महाराज म्हटलं पाहिजे अरे गेला तुझं झोप का काय म्हणताय हा? एक दिवसाचा राजा होतो नको मेला असा हट्ट धरून नको. एक दिवसाचा बाळो बाळो सांगतोय का सदाजी महाराज त्याचं म्हणणं असं आहे हा या महाराज या तुमचं आमच्या राज्यात स्वागत असं आणि मिळेल. अहो, तू आहे ना? आपला माणूस आहे. असू दे. आपण त्याच्या मनाप्रमाणे वागूया. वागूया. काय म्हणतो या महाराज या तुमचं आमच्या राज्यात स्वागत असो असा. ओम नमः शिवाय मला तुम्ही मला मुद्रा हा. या खाली वाका खाली वाका असा मेला कुत्र्या जागा मला. अशा नसू कुत्र्या मी ह्याला बोलो कुत्र्या ह्याला आई शपथ नाही ना आई शपथ नाही. कुत्र्या तुला आई शपथ नाही ह्याला कुत्र्या आधी पळून बारा
एक नवीन साडी घ्या बायकोला. गेला. आले. दादाजी, 6 महिने होऊन गेले महाराजांचा कोणी सापडला नाही. आणि कधी सापड राजकुमार महाराजांचा कुणी सापडा नाही. तो लवकरच सापडेल. दादाजी, तुम्ही राजनीतिक प्रधान आहात आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि माझ्या राजकीय तयारी करा. शरदांची थांबा. राजकुमार तुम्हाला राजबीचा खणा नाही आणि तो करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. दादाजी, याचा अर्थ हे नाही का? तुमच्या मातेशी आदरपणा केला नाही त्याला राजकुमार गावची सतर्कता करा. राजाचा कुणी सापड कसा राजाचा चिता स्वरूप पुढच्या प्रधानजी, तुला काय वाटलं माझ्या बाबांचा खून करून हे राजा तुझ्या विरोधात बोललाय? ते तुझ्या लक्षात नाही तर नाही प्रधानजी, माझा प्राण घेतला ते प्याद आहे. ही राजे स्वाधीन होणार नाही. बाजू काय होता तर ठीक आहे प्रधानजी, माझी विचार कर. ही राजे स्वाधीन तुला काय वाटलं? त्या गोल मुलाचे कसे होय कशी पाय त्या राज्याचा मीठ खातोय पुस्तकावर मध्ये घाबरतो याला दूध पिया याला दूध पिया तुला हॅलो चुकल्यासारखं वाटतंय हलवून सोड पकडलं ते बघा दागी बघ तिची काय माझी खूपच सुधी करत आहे. तू चांगलं तर चांगलं पगारवाढ पाहिजे पाणी काय द्यायचं भाकरी देऊयात लागतेची दुधात उघडी हो लय भारी खावत जावा खात जावा हो डायबिटीस लय भारी लागतेची भाकरी दुधात उघडी अगदी थटपट कशी लागते काय झालं मेरा तुला नव्हतं झाला राजा राणीचा खून राजकुमार आता स्वतःला राज्याविषयी घेतो आणि या जगाला दाखवून देतो की सम्राट झालो पावनाचा विरोध करते
केव्हा आलाय? तरी अजून मुलं उठलेच नसते. त्यांना मी आपलं कोण म्हणतो? कुंदन, रे बाळा कुंदन. बाळा कुंदन, तुला पाहिलं की माझ्या मोहन समाधान वाटलं बघ. तू कुठचा कोण हे का मला ठाऊक नाही बघ. असं म्हणतोय बाळा, ते जाऊ दे. तुझ्याशी बोलत बसलो तर मला शेतावर जायला उशीर होईल. ठीक आहे, तुला तर शस्त्रविद्या ते येतच आहे. तुला पण शेतात मी सवय व्हायला हवे. सारीकडे सांग, भाकर तुकडे घेऊन ये. डोक्यावर पडणं म्हटलं झाला. असाच मी याला बरोबर असाच. कोण हो तो राजकुमार, त्याचे किती हाल केले तो तर कबूलच होत नाही. काय करावं काय सुचण्याचं झालं आहे. असा चुकला. काय करावं? तुझा काय उपाय आहे का? मारायचं नाही. आज बोललो शपथ घ्यायला पाहिजे. काय सोनपडा गाडीचं नाव नाही. बोललो काय काय उपाय आहे का? उपाय आहे? बोललो बोल 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 काय असेल तर बोल. हा. हा हा, आपला जंगल जंगा माहितीये? बरं या कोण गेली? हा, अरे तो तर माझा मित्र आहे. तो आपला नक्की मदत करणार. जा त्याला बोलावणं कर. कोण आहे रे मी? माझा मित्र जगा सरदार. म्हणजे मावशीचा मार्ग. उद्या जगा तो राजकुमार त्याचे किती हाल केले तुला काही त्याची घेत नाही. माझं मन स्थिर नाही. ती जंगलात जा आणि माझ्यासाठी एखादी हरणाची शिकार करून घेऊन ये. ठीक आहे सरदार, असा जंगलात जातो आणि आपल्यासाठी शिकार वगैरे करतो. जगा एकटा जाऊ नको. या सेवकाला घेऊन जा. कामगिरी बनते कर. येतो मी. ठीक आहे सरदार. अरे इकडे इकडे इकडे. काय रे? त्याला काय करायला सांगितलं? हरणाची शिकार. अरे याला कधी फेकून तरी चिकरून मारणार. तिला उभा पडले डोक्यात. पण हरणाची शिकार घेऊन येते. काय केलं तर काय? बापू काय? बापू तुझा बापू. काय बोलतोय? एका मागे जा. वाटलं घेऊन. कमाल बोलतोय. ए, सरदार तुला राज येतो, राज येतो. आवाज खाली. ए, या राजाचा सेनापती मी होणार. काय रे? अब याला काय होते बघ. काय म्हणतो? मग तो विषयाला पती वाला. आग लागली तिथे तोंडाला घेऊन लोकांनी गुन्हा होती की पण झाडून टाकली. शहराचा मोठा सर्वांना प्रॉब्लेम होतो. म्हणून लोकांनी नाद्या बसवल्या. एक मात्र आहे. एक मात्र शेणाचा टोपला म्हटलं 40 रुपये तो. ते कॉन्ट्रॅक्ट म्हणून घे. चांगला आहे, बेस्ट आहे. अरे सेनापती नव्हे, सेनापती. शेणापत. सरदारांचा हुकूम आहे. शिकायला दिला. चला. सारिका बाळा, थोडं पाण्यात पाहू. बाबा बरेच दिवस झाले मी देवळात गेले नाही तर आज जाऊन येते. बाबा सारिका शिकायला
तुम्ही काय माझं ऐकणार नाही जा. पण तुम्ही लवकर या, वाट बघायला लावू नका. असं झालंय. कुठे पाण्याची व्यवस्था झाली तर पहा. पाणी पाणी कारण इकडे ते बघ, ते बघ समोर मंदिर दिसतंय. त्या मंदिरामध्ये नक्की पाण्याची व्यवस्था होईल. मी तिथून पाणी पण येतो पितात का ते म्हणगायला सांग नको. आलो हा मी. हा बाळू गेलाय, त्याच्या पाठीमागून मी जातो. इथं काय जिवंत देवी वगैरे आली की काय? तुम्ही आणि इकडे काय करता? तुम्ही कोण आहात? मी वरपर्यंत सेवक कालू आणि जंगलात थांबलाय तो कालू. देवळात आहे का नाही, देवळात म्हणजे कसं झालं म्हटलं चला पाहूया कुठे पाणी मिळतंय काय. देवळात की ना कोण आहे? पोरगी आहे. आई शपथ स्वतःच्या डोळ्याला बळी. आई शपथ हे लाजाली. अरे शिकार सोडून देवळात पिटी मारून काय करता? सरदार शिकार सोडवायची की नाही? सरदार होय. त्या देवळात की नाही कोण आहे? बापू सांग. होय. देवळात की नाही कोण आहे? पोरगी आहे. पोरगी आहे? हे लाजाली. पोरगी आहे? होय, होय. पोरगी आहे? होय. पोरगी आहे? होय. अरे वाह वाह वाह, क्या बात है. अब पोरगी आहे ना? पोरगी आहे ना? मग जा बोलव तिला. जा बोलव तिला. जा बोलव तिला. जा. पोरगी दिसायला कशी आहे? चकली आहे, चकली. आपल्या प्रधानजीला शोभेल ना? तुला पण शोभेल. काय म्हणतो? वाह वाह, सुंदर सौंदर्याचा तमाम. गेल्या हलू कुठे हलू बोल. येस सुंदरी, तुझं नाव काय बरी सांग. अरे माझं नाव तारिका, पण तू कोण आहे? वाह, नाव किती गोड आहे. नाव किती गोड आहे. हे पोरी, मला ह्या जगाचा जग्गा टाकू म्हणतात. तू आता माझ्यावर येण्याकडे बोल. माझ्या बाबांना कळलं ना, मग तुझे दिवस संपले. हे पोरी, ह्या जगाला तुझ्या बाबाची भीती दाखवू नको. मला ह्या जगाचा झाड्या वाघ म्हणतात. वाघ. अरे डाण्या बघा, तुझ्या डरकाला तुझ्या रानात, माझ्या समोर नको आहे. काय म्हणाली? काय म्हणाली? हा म्हणाली. हे पोरी, आता माझ्या येण्याकडे बोल. नाही ना. नाही येणार, नाही येणार. चल मी तुला. वाह मर्दा वाह. काय म्हण? तुझा हा गोळे मुक्त हे तुला माझ्या मुलाकडे हात तोडला. तुझे हात जागा शिल्लक राहतील का? हे पोरा, अजूनही सांगतो आल्या पावलीपर्यंत नाही त्या फसले तुकडे करीन. ओल्या कुत्र्याला खायला घालीन. आल्या पावलीपर्यंत माझा मार्ग सोड. नाही चल विचार यार. हो म्हणत
अरे बेण्याला जोर कमी पडो आता पण मी जोर तुझा हात मेला काय जवळ हाय जवळ हाय काय त्या पाठीवर काय चांगला शिकारीसाठी जगा सरदार आणि शिवरायांनी पाठवले. फार वेळ झाला. आणि काही जरा सावकाश रे अजून जवळ नाही आलाय मुरमुरतोय काय तरी मुरमुरतोय नाही रड रड आता मार का तुझं पडावशावर दादाजी महाराज आम्ही जंगलात शिकायला गेलो असताना खूप तहान लागली पुढे एका देवळात गेलो वय देवळात त्या देवळात गेला पोरगी होती आईसोबत स्वतःच्या डोळ्याला पाहिलेली आईसोबत गणेश क्षेत्राचा मुलगा आला काय ते घडलं असणार तुला वरती घेऊन जायला हो तिथे गणेश क्षेत्राचा मुलगा आला ती पोरगी साधारण आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला माझ्यासाठी नाही काय माझ्यासाठी त्या दोघांच्या झाले युद्धात आपल्या जगावरला गेला आपल्या जगावरला गेला जगा मारला गेला 20 वाजता हेच राहते जंगल पण इथं झाडाझुडपाशिवाय काय दिसत नाही असाच पुढेच का त्याच्या कानात जाऊन सांगता पाहतोय ना असाच पुढे झोपडी सापडली झोपडी सापडली होय. पहा कोण आहे का तुला काय लाज वाटते भिक्षा द्यावा म्हातारी आहे वाटतं विश्वास नाही हो हा हिला दोन वाट काढता चक्का मारला गेला कधी सारखा तुझ्या मला माझा मित्र जगा मला सोडून गेलाय
आता माझ्या सोबत यावं लागेल आणि अरे. माझी रखी म्हणून राहावं लागेल. अरे तुझा जगा सदा मेला यात माझा काय दोष? होय होय माही माणसाचा कसला आहे तो तर याला मारायचं तर मारू नका. जबाब कडक आहे, हिला जबरदस्ती करावीच लागेल. त्याचा डोस का फिरला याचा डोस का फिरला. आपण त्या शेतकऱ्याच्या मुलीला तो म्हातारा संपलाय. चांगलं सदुगला शेतकऱ्याचा मुलगा आपला स्टार करेल सावध राहायला पाहिजे. जा, स्टारच्या हातात करा. गेला आले वा सारिका वा, तू किती खूप सुंदर आहे. तुझ्यासारखी जर सुंदरी मला मिळाली तर माझ्या जीवनाचं सोनं बोल सोनाला काठी वळ काठी. बोल. करणार का? अरे माकडा तुमच्या शिरांना करायच्या प्रतापजी महाराज तुम्हाला माकडा मिळाली. तुम्हाला माकडा मिळाली. हे बाबा म्हणाले. होय होय तुम्हाला तुला माकडा. आनंद झाला? बोल. तू माझी लग्न करणार की नाही? बाबा गेला इथं, बाबा गेला. तुला जबरदस्ती करायला लागेल. चला. मूर्खा, माझ्या कामात अडवण्याचं काहीतरी कर. कोण आहेस तू? अरे कुंदन आहे. अरे राजकुमार कुंदन. हा कुंदन. अरे आपले एवढे मोठे झाले कुंदन. आपले राजकुमार आणि आतमध्ये आहे तू? चंदन त्याचे कडी उघड कडी उघड. तेव्हा. हा? बंद करा. आवाज काढी टाकून बस करू का? इकडे या. इकडे या. याला ओळखलं? नाही सेवक. ओळखला असता रो? नाही. सांगतोय का? लहानपणी मेळाव्यात हरवलेले राजकुमार कुंदन मेळाव्यात हरवलेले भाऊ. अरे काय दोघांना पण खाऊ. बरं झालं तुम्ही दोघांना तुमचं जबाबदारी सोडून हे राज्याभिषेकचा अभ्यास घेणार आहे. कुंदन, तो होत असता.
Thank you.